नमस्कार. आज आपण एका अशा कवितेबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप छोटी आहे पण तिचा अर्थ खूप खोलवर जातो. हो, आपण सरोजिनी नायडूंच्या इंडियन वीवर्स या कवितेतले छुपे धागे उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यात असे काही मूक कथाकार असतात, म्हणजे जे काहीच बोलत नाहीत पण आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी, अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात. हे कथाकार दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत आपले कारागीर. लोक जे आपल्या हातांनी फक्त वस्तू नाही घडवत, तर खरं तर ते आपल्या आठवणी, आपल्या भावना, आपलं आयुष्य घडवत असतात. आणि या कारागिरांमध्ये ना विणकरांचं स्थान खूप खास आहे. का? कारण ते अक्षरशः आपल्या जीवनाचे धागे विणतात. जणू काही ते आपल्या कथेचे मूक साक्षीदार आहेत. आणि हीच कल्पना भारताच्या कोकिळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांनी त्यांच्या एका छोट्याशा कवितेत इतक्या सुंदरपणे मांडली आहे. कविता फक्त 12 ओळींची आहे. दिसायला अगदी साधी, सोपी, पण तिच्यात अख्खं आयुष्य दडलेलं आहे. सरोजिनी नायडू म्हणजे फक्त एक कवयित्री नाहीत. भारताची कोकिळा हे नाव तर होतंच, पण त्या एक राजकीय कार्यकर्त्या होत्या, एक स्त्रीवादी विचारवंत आणि स्वातंत्र्य संग्रामातलं एक मोठं नाव. स्वतंत्र भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानसुद्धा त्यांनाच मिळाला. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या कवितांइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त प्रभावी होतं. आणि हीच सगळी प्रतिभा आपल्याला त्यांच्या इंडियन वीवर्स या कवितेत दिसते. कमाल म्हणजे त्यांनी फक्त एका दिवसाच्या 3 वेगवेगळ्या वेळा वापरून मानवी जीवनाचे 3 महत्त्वाचे टप्पे रेखाटले आहेत. अविश्वसनीय आहे हे. चला तर मग आता थेट कवितेतच शिरूया. पाहूया कवयित्री विणकरांना पहिला प्रश्न काय विचारतायत ते. पहाटेची वेळ आहे आणि कवयित्री विणकरांना विचारतात, वीवर्स वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे, वाय डू यू वीव अ गार्मेंट सो गे? म्हणजे अरे विणकरांनो, इतक्या सकाळी सकाळी तुम्ही इतकं रंगीबेरंगी, इतकं सुंदर वस्त्र का विणताय? हा प्रश्नच किती ताजनतवाना वाटतंय ना, अगदी त्या पहाटेच्या वेळेसारखा. आणि त्यावर विणकरांचं उत्तर तर बघा. ते म्हणतात, ब्लू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. म्हणजे काय तर एका जंगली किंगफिशर पक्षाच्या पंखांसारख्या निळ्या रंगाचे आम्ही एका नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी कपडे विणत आहोत. किती सुंदर कल्पना आहे ही. आणि इथेच या कवितेचा खरा अर्थ उलगडायला लागतो. पहाट म्हणजे जीवनाची सुरुवात, म्हणजेच जन्म. आणि तो निळा रंग, तो आहे नवीन आशा, नवीन स्वप्न आणि त्या बाळाच्या समोर असणाऱ्या अमर्याद शक्यतांचं प्रतीक. ओके, तर हा झाला पहिला टप्पा. आता दिवस पुढे सरकतोय आणि त्यासोबतच आपलं आयुष्यसुद्धा. पाहूया पुढे काय होतंय. आता वेळ झालीये सायंकाळची आणि कवयित्री परत विणकरांना विचारतात, वीवर्स वीविंग ॲट फॉल ऑफ नाईट, वाय डू वीव अ गारमेंट सो ब्राईट? म्हणजे आता संध्याकाळ झालीये आणि तुम्ही इतकं तेजस्वी, इतकं चमकदार वस्त्र का विणत आहात? लक्षात आलं का? वेळ बदललीये आणि प्रश्नाचा सूरही. आणि विणकर उत्तर देतात, लाईक द प्लूम्स ऑफ अ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन, वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. वा, म्हणजे आम्ही मोराच्या पिसाऱ्यासारखे जांभळे आणि हिरवे एका राणीच्या लग्नासाठी तिचा शालू विणत आहोत. काय प्रतिमा आहेत, डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय. तर सायंकाळ म्हणजे तारुण्य, प्रौढत्व, आयुष्यातला तो टप्पा जिथे सगळं काही रंगांनी भरलेलं असतं. आणि ते जांभळे हिरवे रंग, ते आहेत प्रेम, उत्साह, आनंद आणि सोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं प्रतीक. आणि आता दिवसाचा आणि आयुष्याचा प्रवास शेवटच्या टप्प्यावर येतोय. आता कवितेचा सूरही पूर्णपणे बदलतो, गंभीर होतो. कवयित्रीचा शेवटचा प्रश्न. वीवर्स वीविंग सॉलेम अँड स्टिल, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल? म्हणजे विणकरांनो, इतके शांत, इतके गंभीर का आहात? आणि या थंडगार चांदण्या रात्री तुम्ही नक्की काय विणत आहात? प्रश्नातच एक शांतता, एक गंभीरता जाणवते. आणि मग उत्तर येतं, व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. म्हणजे पिसासारखं पांढरं, ढगासारखं शुभ्र आम्ही एका मृत व्यक्तीसाठी कफन विणत आहोत. हे उत्तर ऐकून कवितेचं संपूर्ण वातावरणच बदलून जातं. तर ही थंडगार रात्र म्हणजे जीवनाचा शेवट, वृद्धत्व आणि मृत्यू. आणि तो पांढरा रंग, ज्यात दुसरा कुठलाच रंग मिसळलेला नाहीये, तो आयुष्याच्या अंताची गंभीरता आणि शांतता दाखवतो. तर आता आपण हे तिन्ही टप्पे पाहिले. आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया.
कवयित्रीने ही जीवनाची गाथा कशी विणली आहे ते पाहूया. हे बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. एकीकडे जीवनाचा टप्पा, जन्म, मग तारुण्य आणि मग मृत्यू. त्याच्याबरोबरीनं दिवसाची वेळ, पहाट, सायंकाळ आणि रात्र. आणि मग त्यासाठी विणलेलं वस्त्र आणि त्याचा रंग, निळा, मग जांभळा हिरवा आणि शेवटी पांढरा. प्रत्येक रंगामागे एक भावना, आशा, उत्सव आणि गंभीरता. कमाल आहे ना? वेळ, रंग आणि आयुष्य सगळं कसं एकमेकात विणलं गेलंय. ही कविता आपल्याला फक्त आयुष्याबद्दल नाही सांगत, ती आपल्याला त्या विणकऱ्यांच्या जगात परत घेऊन जाते जे या जीवनचक्राचे खरे साक्षीदार आहेत. तर ही कविता आपल्याला फक्त जीवनाचा अर्थ नाही सांगत, तर तो अर्थ विणणाऱ्या त्या हातांकडे बघायला लावते. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की आज या कलेचं आणि या कलाकारांचं काय झालं आहे, त्यांची आजची स्थिती काय आहे. हे तर नक्की आहे की या कलेला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आपण निदान त्यांच्या कौशल्याचा आदर तरी करू शकतो आणि शक्य असेल तर आपल्या रोजच्या जीवनात हातमागाच्या वस्तू वापरून हा वारसा पुढे नेऊ शकतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जसे ते विणकर आयुष्यभरासाठी धागे विणत होते, तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्यासाठी कोणते धागे विणले जात असतील याचा विचार करायला हवा.